वगैरे किरीट सोन्याबाई हे बूमवर घ्या सगळेजण. प्रणय थोडासा सर, आज आपण पोलीस अधीक्षकांची भेट घेतली, काय नेमकी चर्चा झाली आणि आता प्रकार कुठपर्यंत आलेला आहे? अंजनगाव तुर्जी येथे आपल्याला माहिती आहे 2 FIR झाले आहे. हळूहळू याची व्याप्ती खूप वाढत चाललेली आहे. शाळेचे फर्जी दाखले देणे, जो व्यक्ती अस्तित्वात नाही त्याच्या नावाने जन्म प्रमाणपत्र मिळवणं. आता माझं लक्ष अमरावती शहर आहे. पुढचा 1 महिन्यात मी अमरावती शहरात 5,000 लोकांना जे इथे अचूक शकत नाही त्यांनी जे 50 वर्ष, 60 वर्ष, 70 वर्ष, 40 वर्ष वयातला माणूस आतापर्यंत करत नाही. अमरावती शहरात आता FIR दाखल झालेला आहे. त्याच्यात अतिरिक्त माहिती देत अमरावतीमध्ये पण जे बांगलादेशींनी जन्म प्रमाणपत्र मिळवलं आहे कारवाई होणार. शहरात किती आकडा असू शकतो तुमच्या अंदाजानुसार? हे जे 5,000 लोक जे आहेत, पहिला माझा मुद्दा आहे तो आतापर्यंत कुठे होतात तुम्ही? जे मी प्रूफ बघितलेले आहेत तो 20 वर्षाचा, 22 वर्षाचा, 24 वर्षाचा, 1 वर्ष, 40 वर्ष, 50 वर्ष, 60 वर्ष, 70 वर्ष यासाठी फॉरेन्सिक ऑडिटची मी मागणी केली आहे. बहुतेक अमरावती शहरासाठी फॉरेन्सिक ऑडिटरची नियुक्ती केली आहे. सर, गेल्या 1.5 महिन्यापूर्वी आपण तक्रार केली आणि जिल्हा प्रशासनाकडे चौकशीची मागणी केली, पण गेल्या 1.5 महिन्यात जिल्हा प्रशासनाची जी एकंदरीत काम करायची पद्धती आहे ती कलेक्टर कुठेतरी पाठीशी घालताय खालच्या लोकांना वाटते का? वास्तविकरित्या हा विषय इतका किचकट आहे म्हणजे सगळ्यांना समजायलाही वेळ लागतो. पण मी एक निश्चित सांगतो की 1.5 महिन्यात माझा मोहिमेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसने पण पाठिंबा दिला. 7 FIR झाल्या. मालेगावला पण झाला, मूर्तिजापूरला झाला, अकोल्याला झाला. तर याचा अर्थ उशीर झाला ही गोष्ट खरी आहे. 1.5 महिन्यानंतर अमरावती शहरात गावला पण झाली FIR. एकदा FIR झाली की मग पोलिसांचं काम म्हणून. आणि दुसरी गोष्ट मला अपेक्षा आहे की पुढच्या काही दिवसात महाराष्ट्र सरकार निर्णय घेणार की ज्यांनी अर्ज केले आहे, ज्यांना जन्म प्रमाण दिले आहे, या सगळ्यांचा रिव्ह्यू केले जाईल. सर, आपण एकूण 26 लोकांच्या संदर्भातले पुरावे दिले आहेत. 8 लोकांवर FIR दाखल झालेले आहे. तुम्ही सातत्यानं म्हणताय की बांगलादेश आणि रोहिंग्या संदर्भात ही जन्म प्रमाणपत्र आहेत, मात्र पोलीस किंवा इतर यंत्रणांच्या माध्यमातून जी माहिती मिळते आहे ती बांगलादेशी रोहिंग्या नसल्याचं सांगतात. जन्मदाखले किंवा इतर दस्तावेज बनावट असल्याचं सांगतात, मात्र ती स्थानिकच असल्याचं बोलतात. पॉलिटिशियन जे वोट जिहादमध्ये मानतात ना, हे काँग्रेसवाले उद्धव ठाकरे सेनेचे नेते म्हणतात. आपला पोरगा असेल त्याला छोटा त्यालाही विचारला की भाऊ म्हणजे तू इथला नाही आहे ना, म्हणजे तू नाही, तो माणूस इथला नाही ना, इथलं जन्म प्रमाणपत्र नाही आणि तुला जन्म प्रमाण मिळवण्यासाठी पत्र मिळवण्यासाठी कोणताही तुझ्याकडे डॉक्युमेंट नाही, तू फोर्जरी चिटिंग करतो. याचा अर्थ काय झाला? मग तू बांगलादेशी नाही, तो रोहिंग्या आहे, पाकिस्तानी आहे. तो नंतरचा मुद्दा आहे. पहिला तर त्याला पकडल्यानंतर एक स्टेप बाय स्टेप जातो. म्हणजे माझा पहिला मुद्दा तर खरा ठरला. फर्जी आपल्यापैकी एकाने फर्जी नाही दिलं म्हणजे आपण इथले आहोत. इथल्या त्याला फर्जी द्यायची गरज काय आहे? म्हणून ते जे काँग्रेसवाले खासदार बोलतात मला हसायला येते. बोलू द्या. याच्यामध्ये 2 FIR झाल्या, एक नायब तहसीलदारांकडनं झाली आहे आणि एक पोलिसांकडनं झाली आहे. दोघांच्याही FIR मध्ये असं कोणताही उल्लेख नाही आहे. मुद्दा मी मांडलाय, एका ठिकाणी माझा पॉईंट पण केला आहे आणि मी खूप स्पष्ट उत्तर दिलं. FIR सुरुवातीचं प्राथमिक की खोटे. आता मी उत्तर दिलं ना तर खोटे म्हणजे त्याच्याकडे प्रमाणपत्र नाही हे तर मंजूर आहे, त्याच्याकडे